नमस्कार यूट्यूबकर चवीचे खवय्ये या माझ्या कुकिंग चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आज मी तुम्हाला ना कप केक ना कोणती इडली इतका मऊसूत व हलका फुल गोडाचा पदार्थ बनवून दाखवणार आहे। ज्यांना दात नसतील ते सुद्धा ओठाने खाऊ शकतात। एकदा उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असा खाऊ मुलांना बनवून दिला तर मुले मँगो केक, पेस्ट्री, चॉकलेट असं बाहेरचे अनहेल्दी पदार्थ खाणं सोडून देतील। इतका चवीला जबरदस्त आहे, तोडल्यावरही जाळीदार व तितकाच मऊ लुसलुशीत। चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर मंडळी, ही रेसिपी बनवण्यासाठी एक छोटंसं मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा 1 कप रवा घेतलेली आहे। तुम्ही जाड किंवा बारीक रवा कोणताही इथे वापरू शकता। आणि यासोबतच 1 चमचा साखर। साखर का वापरायची आहे? एकदम रवा असा साखरेमुळे बारीक वाटला जातो, म्हणून इथे जाड किंवा बारीक कोणताही रवा तुम्ही वापरू शकता। आता काय करायचं आहे, रव्याला आणि साखरेला आपल्याला एकदम असं बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटून घेतलेला रवा अशा एका मोठ्याशा भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे। आणि इथे तुम्ही पाहू शकता साखर वापरल्यामुळे रवा एकदम असा बारीक वाटला गेलेला आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला थोडं थोडं दूध घालून गुठळ्या होऊ न देता आपल्याला डोशाच्या बॅटरपेक्षा हलकसं घट्ट इथं बॅटर बनवून घ्यायचं आहे। इथं आपल्याला ह्या रेसिपीसाठी इथे दुधाचाच वापर करायचा आहे, तुम्ही पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही। इथे दूध वापरल्याने रेसिपीला एकदम अशी चांगली चव येते। आणि हो, आपल्याला इथे दूध गरमच वापरायचं आहे, कोमट किंवा थंड असं वापरायचं नाही। आणि दूध तुम्ही कोणतंही घेऊ शकता, फुल फॅट क्रीम घेऊ शकता किंवा नॉर्मल असं घेऊ शकता। तर इथे बघू शकता मंडळी, थोडं थोडं दूध वापरून गुठळ्या मोडत मोडत असं घट्टसर असं बॅटर मी तयार करून घेतलेले आहे। याच कन्सिस्टन्सीमध्ये तुम्हाला पण असंच बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता इथे गरम दूध वापरल्याचा एक फायदा आहे, गरम दूध वापरल्यामुळे रवा लवकरात लवकर चांगला भिजला जातो आणि चांगल्या प्रकारे तो फुलतो, म्हणून इथं शक्यतो तुम्ही गरम दुधाचाच वापर करा। आता काय करायचं आहे, आपल्याला 5 ते 7 मिनिटाचं झाकण लावून ठेवायचं आहे, कारण झाकण लावल्यामुळे बॅटर चांगल्या प्रकारे सेट होतं। तर मंडळी, इथे सारण बनवण्यासाठी असा मोठासा पॅन घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यामध्ये अर्धा कप नारळाची पावडर घ्यायची आहे। जर तुमच्याकडे नारळाची पावडर नसेल तर तुम्ही नारळाला किसून सुद्धा घेऊ शकता। जर किसायचं नसेल तर त्याचे बारीक काप करून मिक्सरला अशी बारीक पावडर करून घेतलं तरी पण चालेल। आता काय करायचं आहे, आपल्याला या नारळाच्या पावडरचा रंग वेगळा होईपर्यंत 2 ते 3 मिनिटापर्यंत मंद आचेवर असं परतून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर कपाचं माप नसेल तर तुम्ही एखादी वाटी सेट केलं तरी पण चालेल। तरी ते पाहू शकता मंडळी, हलकासा रंग वेगळा झालेला आहे, फक्त मी 2 मिनिटापर्यंत असं परतून घेतलेली आहे। आता इथे ज्या कपने मी नारळाची पावडर घेतली होती त्याच कपने अर्धा कप गुळाची पावडर घेतलेली आहे, सोबतच पाव चमचा वेलची पावडर फ्लेवर चांगला येण्यासाठी। आता इथे 1 चमचा पाणी टाकल्यावर गॅसला मंद ठेवूनच आपल्याला असं आणखीन परतून घ्यायचं आहे, जेणेकरून नारळाची पावडर आणि गुळ चांगल्या प्रकारे मेल्ट होणार। तुमच्याकडे जर गुळाची पावडर नसेल तर त्याच क्वांटिटीमध्ये किसलेला गुळ सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता। पाहू शकता मंडळी, फक्त 1 ते 1.5 मिनिटामध्ये गूळ चांगल्या प्रकारे मेल्ट झालेला आहे आणि चांगल्या प्रकारे हे सारण एकजीव पण झालेलं आहे। तर तेलाचा किंवा तुपाचा अजिबात वापर न करता मी असं सारण बनवून घेतलेले आहे, कारण नारळाच्या पावडरला स्वतःच्या अंगचं तेल सुटतं, त्यामुळे इथे तुपाचा किंवा तेलाचा वापर करायचा नाही। आता या सारणला 1 ते 1.5 मिनिटापेक्षा जास्त परतवत बसायचं नाही, कारण जास्त परतवल्यामुळे सारणला असं कडकपणा येतो। त्यामुळे काय करायचं आहे, आता लगेच आपण हे सारण काढून एका प्लेटमध्ये थंड करून घेऊ। तर 5 ते 7 मिनिट झालेली आहेत आणि रवा मस्तपैकी भिजून फुलला सुद्धा आहे आणि पाहू शकता बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी घट्ट झालेली आहे। आता इथे आपल्याला 1 ते 2 चमचा दूध आणखीन लागेल, पण त्या अगोदर हा पदार्थ मस्त फुगण्यासाठी 1 पॅकेट इथे इनो वापरायचा आहे। आता इनोच्या वरती 1 ते 2 चमचा दूध घालायचा आहे, मस्तपैकी इनो बॅटरमध्ये ऍक्टिव्ह होतो आणि या पदार्थाला चांगली अशी मस्त जाळी पडते। जर तुम्हाला इनो वापरायचा नसेल तर अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा इथे खाण्याच्या सोड्याचा वापर तुम्ही करू शकता। आणि आप्पे पात्राच्या प्रत्येक खाण्याला असं थोडंसं तेलानं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि अर्ध्या प्रमाणात आपल्याला या खाण्यामध्ये बॅटर भरून घ्यायचं आहे। जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर तुम्ही इडली पात्राचा सुद्धा इथे वापर करू शकता। तर इथे आप्पे पात्राच्या खाण्यात अर्धा बॅटर भरून झालं की अशी मी ही सारणची गोळी बनवून घेतलेली आहे, ती अशी ठेवून द्यायची आहे। प्रत्येक खाण्यामध्ये आपल्याला 1-1 गोळी अशी ठेवून द्यायची आहे। आता या सारणच्या वरती असं थोडंसं आणखीन 1 चमचावर बॅटर टाकून आपल्याला कव्हर करून घ्यायचं आहे। अशा अगोदर आपल्याला ही पूर्वतयारी करून घ्यायची आहे। तर मंडळी, त्या अगोदरच मी थोडीशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। अशा मोठ्याशा कढाईमध्ये 2 ते 3 ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि पाण्याला मस्त अशी चांगली खळखळून उकळी येऊ द्यायची आहे। खळखळून उकळी आल्याच्या नंतर आपल्याला हे आप्पे पात्र ठेवून द्यायचं आहे आणि झाकण लावून 10 ते 12 मिनिटापर्यंत आपल्याला असं गॅसला फास्ट ठेवून वाफ काढून घ्यायची आहे।
तर मंडळी वाफवायला ठेवून 10 ते 12 मिनिट झालेली आहेत. पाहू शकता मंडळी काय टम्म फुगलेले आहेत, मस्त असं जाळीदार तयार झालेले आहेत. आता मी तुम्हाला एक ह्याला काढून दाखवते आणि आपल्याला दुसऱ्या बाजूने काही वाफवून घ्यायची काहीच गरज नाही. फक्त एकाच बाजूने मस्त असं वाफवून हा पदार्थ तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता टम्म असा फुगलेला आहे. तर अशाच पद्धतीने मी सर्व पदार्थ बनवून घेते आणि याला एका प्लेटमध्ये काढून ठेवते. एक वाटी रव्यासोबत फक्त 2 ते 3 साहित्य वापरून असे 16 गोडाचे पदार्थ तयार होतात. पाहू शकता इतके जबरदस्त दिसत आहे, टम्म फुगलेले, बाहेरून सुद्धा एकदम जाळीदार, इडली ढोकळा व केक पेक्षा सुद्धा हलके फुल आणि तोडल्यावर पाहू शकता मधून काय लुसलुशीत आणि कुरकुरीत नारळाचे सारण. बघता क्षणी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल आणि तुम्ही लगेच बनवायला घ्याल. आणि हा गोडाचा पदार्थ बनवल्यानंतर तुमची प्रतिक्रिया मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा. अशाच एका नवीन रेसिपी सोबत पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.